या 2 एकरामध्ये आज फोंडशिरस गावामध्ये इतका छान रिझल्ट आलेला आहे. म्हणजे इथं बरेचसे शेतकरी आपले वापरत आहेत, बरोबर आहे ना? तुम्ही सगळे म्हणजे आम्ही शेतकरीच स्वतः- आहात. आम्ही स्वतः म्हणजे हे सगळे वापरलेलं आहे. आपले एसली प्लेस वेलनेस कंपनीची औषधं वापरून ऑर्गॅनिक शेती करणारे हे शेतकरी आहेत. पण तुम्ही ह्याच्या वापरल्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष रिझल्ट आलेला आहे. फळांची पण म्हणजे ही, चकाकी बघा, हे जे फळांची जी चकाकी आहे किती छान आहे. फळाला बरं, spot पानांमध्ये पानाचं बघा, पानाची जी ग्लिजिंग आहे, काळोखी आहे, ह्या सगळ्या गोष्टी छान आलेल्या आहेत. हे पानांची जाडी आहे, रुंदी आहे, पानामध्ये ग्लिजिंग, काळोखी, ह्या सगळ्या पद्धतीने रिझल्ट चांगला आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? एसलीपीएचचे हे 4 प्रोडक्ट आहे ती प्रत्येक शेतकऱ्याने वापरलंच पाहिजे. वापरलंच पाहिजे. मग तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही हे शेतीसाठी वापरल्यानंतर तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला? फायदाच झाला की. बरं, किती तुमचा खर्च वाचलाय? म्हणजे केमिकलची जी खतं तुम्ही वापरत होता याच्यामध्ये आणि ह्या खतांमध्ये किती पट्टीचा फरक पडला असं वाटतंय तुम्हाला? 40% फरक पडलाय. कमीच्या 40% म्हणजे खतं कमी वापरून वापरून, हा. इतका छान पद्धतीने इथं रिझल्ट आपल्याला दिसतोय. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी, डाळिंब शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? हे ऑर्गॅनिक खतं वापरले पाहिजेत. त्याच्यामुळं रोग प्रतिकारक शक्ती वाढली, त्याच्यामुळं तेले आपल्या बागेवरती येत नाही. कारण का तर मुळापासून वरच्या पानांपर्यंत, फळांपर्यंत हे सगळं औषध आपले त्याच्यावरती काम करतात. आणि पूर्ण हे सगळे औषध आपली ऑर्गॅनिक असल्यामुळं जे आपण दुसऱ्या माणसांसमोर आपले हे जी फळं आहेत ही लोक खाणार आहेत. म्हणून आपल्या संस्थेने इतका छान पद्धतीने ऑर्गॅनिक खतं बनवलात. ते जर खाल्ल्यानंतर त्याची चव पण वेगळी लागते. आणि ह्याचा आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांपर्यंत आम्ही काय करतोय, त्यास आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून आपण शेतकऱ्याला सांगतोय की हे औषधं वापरा. आज आपण डेमो बघितलेत, तर आपण बघूयात की बघा, हे सगळे असे हे आहेत. शेती बी त्यांच्या आहे आणि शेतीवर त्यांचं एक 5 एकर डाळिंब आहे. ते आज इंग्लिश साहेबांच्या प्लॉट मध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय डाळिंब बघून? EWPL कंपनीचे यांनी प्रोडक्ट वापरले, तुम्हाला कसं वाटतंय कारण हे जी आमच्या संस्थेची जी मेडिसिन आहे, बरोबर आहे, ही ऑर्गॅनिक औषधं जी आहेत, ह्या औषधं वापरून आज शेतकऱ्यांना आम्हाला हे दावून द्यायचंय की अशा पद्धतीने आपण रिझल्ट काढू शकतो, बरोबर आहे ना? तर मग आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट विचारूयात. पुढे बरोबर हे आहे? आहेत इंग्लिश साहेब पुणशिरचे प्रगतशील बागायतदार. त्यांनी आज शेती केल्याने आपले EWPL कंपनीचं प्रोडक्ट वापरून अशी ह्या स्टेजला डाळिंब आहे. आणि मला समजलं यांनी 200+ सेटिंग झालं आणि त्यातलं त्यांनी म्हणजे लोकांकडून मला समजले प्रगतशील शेतकऱ्याकडनं त्यांनी EWPL कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे इतकं जबरदस्त सेटिंग झालंय. त्यातले त्यांनी लेबर लावून म्हणजे मजूर लावून ह्यांनी 100+ तोडून टाकलेत. तरी पण आज आपल्या कंपनीचे भेट द्यायला तर तुम्ही सांगा तुम्हाला आपले जे औषध आहेत, या औषधाबद्दल? बरोबर आहे, ही खतं वापरले तुम्ही, बरोबर आहे. ह्या खताचा आपल्या शेतकरी बांधवांना कळू द्यात की आपण कशा पद्धतीने औषधं वापरून हा रिझल्ट काढलाय. पासून आपला हा सगळा प्रोडक्ट, हा जी प्लॉट दिसतोय सगळा पूर्ण ऑर्गॅनिक वापरलाय तुम्ही. ते साधारणतः पहिली छाटणी झाल्यानंतर भोविटा टाकायला चालू केलं. हे त्यात बोलता साधारा. हा, म्हणजे हे शेतकऱ्यांना. तुम्ही पहिली छाटली झाल्यानंतर जमिनीत खताबरोबर टाकलेलं आहे. नाही, खत नाही वापरला. लहानपणापासून खत नाही वापरला. हे जे डायरेक्ट म्हणजे हेच शेत चालू वापरलं. केलं, हा. हा, हा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय क्वारेली केलं? मिक्स करून गुडाला म्हणजे रिंग करून हे टाकायचं. क्वारेली हे काय काम करतं मग तुम्ही वापरलं हे? हे मुळे काम करते. मुळे वाढीत काम करतं, आणि आपटे जमिनीत करायचं गांडूळ काम हे करतं. वाढवायचं काम, जमीन भुसभुशीत ठेवायचं काम भोविटा करतो. हा, आता त्याच्याबरोबर काय ही ॲग्रो 90 स्टिकर आहे. हम्म. ही फवारणीला औषधाबरोबर पण वापरू शकतो आणि औषध सोडताना पण हे सोडतो. बरोबर. म्हणजे आता ही बाजारात स्टिकर येतात त्याच्यापेक्षा हा स्टिकर चांगला आहे आपला हा, Agro एक 90 नंबर. आणि सगळ्या पानावर पसरला जातोय आणि आपटे करण्यासाठी मदत करतो. हा, सिलिकॉन हे नाही जात, त्याच्यामुळे ती हा, ठीक आहे. प्रत्येक औषधाबरोबर पण सोडताना आणि सोडतो. क्वालिटी आहे ह्याला. क्वालिटी. आता हे काय करत काम तो? ही PGPR फुलकळी हे काढायला हेच वापरलेलं आहे. बरोबर. म्हणजे फवारणी केली न बुडातनं पण म्हणजे सोडायला. सर्व ही पिकावर चालत असेल ना? हा, सगळ्या म्हणजे सगळ्या हे कोण ह्याच्यावर दिलेलं आहे, डाळिंब आहे, कांदा दिलाय, ऊस, म्हणजे सगळ्या पिकाला चालतं. मग आपण ह्या ग्रुपमध्ये ऍड होऊयात. आणि जर कुणाला माहिती पाहिजे असेल तर हे प्रत्यक्षात येऊन तुम्ही बघा. मग आपल्याला काय एवढा सगळा रिझल्ट छान आलेला आहे, बरोबर आहे ना शेतकरी बांधवांनो? आणि प्रत्यक्ष ह्या प्लॉट मध्ये आम्ही सगळे शेतकरी आम्ही वापरायला सुरुवात केली. पहिला रिझल्ट इंग्लिश साहेबांनी काढलेला आहे प्रोडक्टचा, ऑर्गॅनिकचा. तर तुम्ही सर्वांनी हा प्लॉट बघण्यासाठी यावे आणि ह्या कंपनीचं प्रोडक्ट वापरावे. येस सर.
चालेल मग थांबूयात आपण इथं. Yes.